हरे कृष्ण. आज थोडं वेगळं रीडिंग असेल. ओके. हे रीडिंग पास्ट लाईफ ओरॅकल कार्ड्समधून घेतलं जाईल. बघा, हे रीडिंग जे आहे की पास्ट लाईफमध्ये कदाचित तुमची एनर्जी काय होती आणि मागच्या जन्मातला असा कोणता इमोशन किंवा एनर्जी तुम्ही ह्या जन्मात अजून कॅरी फॉरवर्ड करत आहात. ओके. आणि जे तुम्हाला रिअलाईज होते कदाचित हे या एनर्जीज तुमच्या रिलेशनशिपमध्ये असतील, लव्ह लाईफमध्ये असू शकतात, आईवडिलांसोबत असू शकतात, कलिग्स ऑफिसमध्ये असू शकतात, हेल्थ रिलेटेड असू शकेल, मनी, फायनान्स, बिझनेस, करिअरमध्ये असू शकते. म्हणजे तुमच्या लाईफच्या कोणत्याही सेगमेंटमध्ये किंवा तुमचा भावना किंवा सतत फिअर, एन्झायटी येणं, स्टक फील होणं किंवा कॉन्फिडन्स नसणं, काही करायला थोडं मागे पुढे वाटणं, करावंसं खूप वाटतं पण होत नाही आहे. काही एनर्जीज आहेत ज्या कदाचित पास्ट लाईफमधनं तुम्ही ह्या जन्मामध्ये पण कॅरी फॉरवर्ड करत असतात. बघा, काही लोकं या गोष्टीला बिलीव्ह करतील, काही लोकं या गोष्टीला बिलीव्ह करणार नाही. ओके. सो हा रील सगळ्यांसाठी नाही आहे. काही ठराविक लोकांसाठी हा असू शकतो. त्यामुळे ह्याला तुम्ही फक्त एक जस्ट नॉलेज, एक मार्गदर्शन म्हणून बघू शकता. ह्याला रेझोनेट करण्याचा फोर्सफुली प्रयत्न करू नका. ठीक आहे. प्रत्येकाची वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी असेल. तुम्ही तुमच्या आराध्य देवतेला प्रार्थना करा आणि आपण बघूया कोणते कार्ड्स तुमच्यासाठी निघत आहेत. पास्ट लाईफ जे पण व्ह्यूवर्स बघत आहेत सध्या. ओके. तर एक कार्ड स्वतःहूनच आलेलं आहे. एक एक कार्डची ऊर्जा इंटरेस्टिंग असेल आणि आपण बघायला मला ते निश्चित आवडेल. प्रत्येकाची एनर्जी काय आहे. वॉर्स अँड बॅटल्स. ओके. फार्म आणि वोव्स, मदर. ओके. इकडे जे पण कोण बघत आहेत, तुम्हाला जे रेझोनेट करत असेल तुम्ही बघू शकता कार्ड. ओके. इंटिटिव्हली पण. तर मला असं दिसते जे पण इथे बघत असतील त्याच्यापैकी काही जणं मागच्या जन्मामध्ये त्यांनी युद्ध बघितलं आहे, वॉर्स बघितलेले आहेत किंवा ते एका वॉरचा भाग होते किंवा युद्धाचा भाग असू शकतो. त्यामुळे त्यांच्या आतमध्ये एक वॉरियर एनर्जी असू शकते. लढण्याची हिंमत, शक्ती ह्या जन्मामध्ये पण ती असू शकते. किंवा गिवअप न करणं किंवा कुठेही अन्याय दिसला तर लगेच बोलणं, रिॲक्ट करणं की हे चुकीचं आहे. तर तुमच्यामध्ये आतमध्ये एक वॉरियर आहे, योद्धा आहे आतमध्ये. दुसरं मला असं दिसते मदर एनर्जी आलं आहे की तुमच्या आतमध्ये खूप मातृत्व आहे. म्हणजे जरुरी नाही की ज्यांना मुलं होतात तेच आई मदरहूड एन्जॉय करतात. पण काही लोक अशी पण आहेत की ज्यांच्यामध्ये एक प्रेमळ सौम्य मातृत्व असतं. स्पेशली जेव्हा लहान मुलं बघितली की तुम्हाला एक कनेक्शन फील होतं त्यांच्यासोबत, तुम्हाला आवडतं त्यांच्यासोबत वेळ घालवायला, आहे ना. मे बी ती एनर्जी या जन्मात पण आहे. आणि तुम्हाला एक लविंग एनर्जी, म्हणजे तुम्ही कोणाशीही बोलता ना, तुमचं कम्युनिकेशन एक मदरली असतं, आईसारखं सौम्य, निर्मळ, प्रेमळ. मागच्या जन्मामध्ये कदाचित तुम्ही अशा काही शपथा घेतलेल्या आहेत किंवा आपण एक म्हणतो मी शपथ हे बोलतो, शपथ ते बोलतो, असे ज्या शपथा असतात किंवा वॉव्स म्हणजे ओथ की प्रण लेणं. पूर्वीच्या जमान्यामध्ये कैसे बोला जाता था, मैं ये प्रण लेता हूँ. तसं काहीतरी शपथ घेतली आहे किंवा असं वादा प्रॉमिस केलं आहे बऱ्याच लोकांना आणि कदाचित ते पूर्ण नाही झालेत तुमचे शपथा, ओथ, प्रण, प्रॉमिसेस. तर त्याचा काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस ह्या जन्मात तुम्हाला होत असेल. ओके. तर तुम्ही ते ऑब्झर्व करू शकता जर तुम्हाला हे रेझोनेट केलं तर. आणि दुसरा आहे फार्म. तर बऱ्याच लोकांना कदाचित ॲनिमल लवर असू शकतात किंवा शेती केलेली आहे, शेतीवर प्रेम आहे, निसर्गावर प्रेम आहे. तुम्ही कनेक्ट करता शेतीशी, फार्मिंग वर्कशी किंवा तुमचा एखादा फार्म हाऊस असावं असं ड्रीम असू शकतं. सो हे सुद्धा एक एनर्जी दिसत आहे मला. तर त्याचा कदाचित ह्या जन्मामध्ये पण तुम्हाला जाणवत असावा. आणि अजून आपण एक 2 एनर्जीज घेऊया. मला इंट्युशन वाटतं आहे की 2 एनर्जीज अजून घ्याव्या. ओके. मेडिसिन मॅन ऑर अ वुमन. कदाचित तुम्ही मागच्या जन्मामध्ये एक हीलर होतात आणि दुसरा आला आहे कार्मिक रिलेशनशिप. सो ओके, दोघांही कार्डचं आपण बघूया की मेडिसिन मॅन अँड वुमन हे सांगतं की कदाचित मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक हीलर होतात म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्हाला एक नॉलेज आहे मेडिसिनबद्दल, औषधांबद्दल, आयुर्वेदाबद्दल, जडीबुटीबद्दल. ते वाचायला, ऐकायला आवडत असेल किंवा तुम्ही डॉक्टर असू शकता किंवा मागच्या जन्मात तुम्ही डॉक्टर होता तर तुम्ही एक हीलरसारखा रोल प्ले करता. मे बी तुम्ही हीलर आहात किंवा तुम्ही दुसऱ्यांना नेहमी गाईड करता स्पेशली फॉर द हिलिंग. आणि कार्मिक रिलेशनशिप आहे म्हणजे या जन्मात जी पण लोकं तुमच्यासोबत आहेत, बोलत आहेत, ओके, कनेक्टेड आहेत, ते मागच्या जन्मापासूनच तुमच्याशी कनेक्टेड आहेत. ज्यांच्यासोबत तुमचा बॉन्ड हाफ राहिला होता, अर्धवट राहिला होता, तुटला होता, ते कंप्लीट करण्यासाठी कदाचित काही लोकं तुमची या जन्मात आली असतील
काही लोकांची कार्मिक रिलेशनशिप अशी पण आहे की काही कर्म तुमचे राहिले आहेत त्या लोकांसोबत, ओके, जे कंप्लीट नाही झालेले आहेत. ते कर्मसुद्धा कदाचित ह्या जन्मात कंप्लीट होण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि दुसरं, काही लोकांना असं वाटेल की अरे खूप वर्ष माझ्या लाईफमध्ये अशी व्यक्ती आली नव्हती आणि ह्या जन्मात ती मिळाली आहे. मे बी तुमचा तो बॉन्ड त्या व्यक्तीसोबत खूप सुंदर होता मागच्या जन्मात आणि ह्या जन्मात ते तुम्ही कंप्लीट करत आहात. सो कार्मिक रिलेशनशिप आहे. तर लक्षात घ्या, रिलेशनशिप इश्यूज असतील तर कार्मिक आहेत, लव्ह लाईफ इश्यूज असतील तर कार्मिक आहेत, लोकांसोबत खूप छान बॉन्ड काही सर्टन लोकांसोबत होत असेल तर ते सुद्धा कार्मिक असू शकतं. सो ओव्हरऑल ही एक पास्ट लाईफची एनर्जी जी ह्या जन्मात तुम्ही कदाचित कॅरी फॉरवर्ड करत असाल. ओके, अगेन ही जनरल रीडिंग आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे ब्लेस्ड अँड हेल्दी ऑलवेज. हरे कृष्ण.